आपल्या वॉटर स्टेशन आणि आदरकी पाटा या दरम्यान एक रेल्वे पूल नवीन उभारण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आलेला आहे। परंतु सध्याच्या काळामध्ये त्या नवीन पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे खड्डे पडलेले आहेत। आत्ता सध्याचा काळ हा पावसाचा आहे, मान्सून काळ आहे। या दरम्यान पाणी साठते आणि ज्यावेळी पाणी साठलं जातं रस्त्यावर त्यावेळी ते खड्डे प्रवाशांना किंवा वाहनचालकांना दिसत नाही। त्यामुळे भविष्यामध्ये एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकते। याची प्रशासनाने काळजी घ्यावी की ती अशी दुर्घटना घडू नये आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, एवढी एक विनंती। मंदिर शेजारचा जो रेल्वे पूल आहे त्या पुलासंदर्भात आत्ता जे मंगेश यांनी जे वक्तव्य केलं ते खरोखर योग्य आहे। कारण ज्या वेळेला पूल निर्माण चालला होता त्यावेळेलाच आम्ही त्या पुलाला विरोध केला होता, कारण तो पूल फक्त 3 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि आता या पहिल्याच पावसामध्ये तो पूल आत्ता खचल्यासारखा वाटतो, कारण त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। पलीकडचा भराव हा सरकलेला आहे आणि जाताना असा टर्न दिलेला आहे की तो नवीन जो ह्या रोडनं ये जा करणारा वाहन चालक आहे त्याला तो टर्न बसत नाही, त्यामुळं अपघात घडतात। आणि पडलेला जो खड्डा आहे रस्त्यावरती जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळं त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळं गाडी आपटून किंवा गाडी घसरून छोटे मोठे अपघात रोजच घडत असतात। आणि या सर्वांची दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी एवढीच आम्ही विनंती करतो। आणि रेल्वे प्रशासनाला येत्या पुढील काळामध्ये जो तो मार्ग आहे तो सुद्धा सरळ करून घेतला पाहिजे अशी विनंती करतो।